नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ इमेजबद्दल बोललो आणि त्या सेल्फ इमेजबद्दल बोलताना आपल्याला काय काय बघायला पाहिजे किंवा काही प्रश्न स्वतःला विचारायचे, तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि बिलीव्ह मी, या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये काम करतात आणि आपल्याला कामाला येणार आहेत ह्या गोष्टी सगळ्या. सो मला सर्वात महत्त्वाचं हे विचारायचं आहे की मला काय ड्राईव्ह करतं. आपण परवा म्हणाल की हू आय मी एक्झॅक्टली कोण आहे हे मला ओळखायचं आहे. तर त्यासाठी मला माझी सेल्फ इमेजबद्दल आपण काल बोललो नाही. आज मला तेच काही प्रश्न त्या संदर्भात मला विचारायचे आहेत की मला ड्राईव्ह काय करतं एक्झॅक्टली. जे काही मी करतो ते करण्यासाठी मला काय ड्राईव्ह करतं. मला लोकांना भेटायला आवडतं का, हा एक प्रश्न मला विचारायचा आहे. कारण ह्या बिझनेसमध्ये जर समजा आपल्याला रिझल्ट अपेक्षित असतील तर आपल्याला लोकांना भेटलंच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण कसं भेटायचं, काय भेटायचं हा एक वेगळा विषय आहे. त्या संदर्भातही आपण बोलू. पण सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ते मला लोकांना भेटणं. 1 to 1 असेल, 1 to many असेल, थ्रू सेमिनार असेल, फेस टू फेस असेल, हे वेगवेगळ्या भेटायच्या पद्धती आहेत. पण ते मला आवडतं का, हा माझा एक दुसरा प्रश्न आहे. आणि मला कोण रोखतं. माझे जे काही प्री ऑक्युपेशन्स आहेत, ज्या माझ्या मी काही गोष्टीला स्वतःला बांधून ठेवलं, ते म्हणजे त्याला प्री ऑक्युपेशन्स म्हणू आपण. तर ते प्री ऑक्युपेशन्स मला मागे खिचतात का, हे मला बघायचं आहे. आणि मला काय करायला आवडतं आणि जे मी करतो त्याच्यावर मी प्रेम करतो का, ही एक महत्त्वाची गोष्ट मला विचारात घ्यायची आहे किंवा त्या गोष्टीवर मला विचार करायचा आहे. देन सध्या लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा माझ्याशी काय कुठल्या विषयावर बोलतात ते लोक सध्या माझ्यासोबत. ओके. आणि त्याचबरोबर मी माझ्याशी काय बोलतो. तर मी माझ्याशी काय बोलतो हा एक फार मोठा विषय आहे. व्हॉट डू आय से व्हेन आय स्पीक टू माय सेल्फ, याबद्दल आपण एका आधीच्या मीटिंगमध्ये बोललो होतो. तर ते फार महत्त्वाचं आहे. मी जेव्हा माझ्याशी स्वतःशी बोलतो तेव्हा माझ्या बोलण्यामध्ये आदर येतं का, माझ्या बोलण्यामध्ये प्रेम भावना आहे का, माझ्या बोलण्यामध्ये समाधान आहे का, मी जेव्हा स्वतःशी बोलतो पर्टिक्युलरली तेव्हा. तर ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा, हे प्रश्न मला विचारायचे आहेत. आणि आपण किती लवकर गिवअप करतो आणि किती लवकर मी पुन्हा सुरुवात करतो. सगळे दिवस सारखे असू शकत नाही. प्रत्येक महिन्यामध्ये आपलं सारखंच काम होईल किंवा नेहमीच काम होईल असं काही सांगता येत नाही. पण ज्या महिन्यामध्ये आपलं काम झालं नाही किंवा मी काम न झालं म्हणण्यापेक्षा मी रिझल्ट नाही आले, मी इफर्ट्स टाकले पण रिझल्ट नाही आले. ओके. तर अशा केसमध्ये मी फ्रस्ट्रेट होऊन मी किती वेळा मी सोडून देतो ते, किंवा जर मी सोडून दिलं असेल तर मी किती वेळा लगेच त्याची पुन्हा सुरुवात करतो, हे मला पाहायचं आहे. आणि मी गिवअप किती लवकर करतो हे सुद्धा मला बघायचं आहे. आणि मी माझ्या विचारांना स्वतः ड्राईव्ह करतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या विचारांना सुद्धा ड्राईव्ह करतो की बाकीचे विचार मला ड्राईव्ह करतात, की माझ्या विचारांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे, ह्या गोष्टीचा सुद्धा मला विचार करायचा आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणालो होतो की ॲटिट्यूडबद्दल मी वेगळं बोलणार आहे आणि डेफिनेटली त्या संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आहे. आणखी ह्याच संदर्भातली एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे सेल्फ इमेजमधली, किंवा जे मला प्रश्न विचारायचे आहेत त्याच्यामध्ये, की मी जर कुणाला एक शब्द देत असेल तर तो मी शब्द पाळतो का. डू आय कीप माय वर्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी माझा जेव्हा वर्ड ठेवत नाही किंवा मी माझा शब्द पाळत नाही तेव्हा मी काय करतो, ह्याबद्दल पुन्हा मी एकदा बोलेन. थोडं काय म्हणतात त्याला, ते बोचरं असेल बोलणं, पण ते एकदा आपल्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करेन दुसऱ्या काही सौम्य शब्दामध्ये. सो टिल देन आजच्यासाठी एवढं भरपूर आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित नवीन प्रॉडक्ट्सच्या संदर्भात आपले काही व्हिडिओज मी सुरू करेन. सो थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली अँड विश यू व्हेरी हॅपी अँड गुड डे. Thank you.